नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडते चॅनल GR महाराष्ट्राचा यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उर्वरित जिल्ह्यामध्ये जे अनुदान येण्याचे वाक्य होते ते आता मंजूर झालेले आहे। जुलै ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व अतिवादळासह जे नुकसान झालेले होते त्यामध्ये झालेल्या नुकसानाची आज अनुदानाची रक्कम आज मंजूर झालेली आहे। त्याचा GR 28 फेब्रुवारी 2025 रोजी मंजूर झालेला आहे। तर त्याची आज आपण माहिती घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो सुरू करूया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024 माहे, सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीपोटी अनुदान देण्याचे मंजूर झालेले आहेत। तर याचा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी 2025 रोजी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शासन निर्णय क्रमांक देखील दाखवलेला आहे। महसूल व वन विभाग या ठिकाणाहून ते दाखवलेलं आहे। मित्रांनो, यामध्ये प्रस्तावना अशी आहे की अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून अनुदान देण्यात येत आहे मित्रांनो। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते। तर मित्रांनो, यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे तुम्ही त्यामध्ये बघू शकता की राज्य आपत्ती, अतिवृष्टी, वीज कोसळणे, अवेळी पाऊस, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग यासारख्या मदतीचे एक अनुदान देखील मंजूर झालेले आहे। नाही काही राज्यामध्ये पहिलेच आलेले KYC देखील झालेले मित्रांनो, फक्त पेमेंट याचं बाकी राहिलेलं आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही की नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। आधी 2 हेक्टरपर्यंत होते, आता 3 हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा वाढवली आहे मित्रांनो। तर यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये मुख्यतः माहे, सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागण्याचे प्रस्ताव शासनाने प्राप्त झाले आहे। त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो। तर शासन निर्णय काय आहे मित्रांनो की जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ येथील 3 क्रमांक निर्णयाने दरानुसार एकूण 733,45,84,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो। 733 कोटी इतका मंजूर निधी झालेला आहे मित्रांनो अनुदानासाठी। यामध्ये या शासन निर्णयामध्ये जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार अथवा आवश्यकतेनुसार तरतूद करून घेतले आहे। मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला 733 कोटी मूल्यांकरिता निधी मंजूर झालेला आहे। सदरचा खर्च आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा। ते तुम्ही बघू शकता की 28 फेब्रुवारी 2025 सोबतचे प्रपत्र जोडलेले आहेत। जुलै ते ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशीर्षने हा तपशील। यामध्ये कोकणमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, एकूण विभागीय आयुक्त नागपूर। तर मित्रांनो, या प्रकारे जिल्हा दाखवलेले आहेत की त्यांना कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला निधी आलेला आहे मित्रांनो की कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरिक्त होणार नाही
याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। ज्याच प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी निधी खर्च करण्यात यावा। ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधांनी करावी। तर मित्रांनो, त्यामध्ये काही नियम पण दिलेले आहेत की सर्व शेतकऱ्यांना आपापले निधी बरोबर व्यवस्थित न चुकता भेटला पाहिजे, याचीही देखील त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो या GR मध्ये। अशाच नवीन GR आणि सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।